असं मला काहीच बोलता येत नाही आता, पण मी हे सर्वात प्रथम भारतीय न्याय व्यवस्थेचे खूप आभार मानते आणि माझा विश्वास आहे की मला नक्कीच न्याय मिळेल. पण जे 3-4 महिने गेलेले आहेत मध्ये, त्याच्यामध्ये मी काय सफर केले हे मी नाही शब्दात सांगू शकत कोणालाच, किंवा माझ्यासोबतचे जे आहेत. खूप खूप वाईट काळ होता, खूप घाणेरडी परिस्थिती होती आणि खूप सफर केलं गेलेलं आहे. म्हणजे बेसिक जो FIR चा हक्क आहे आपल्या सगळ्यांचा, तो पण बेसिक मिळालेला नाही आणि तो बेसिक हक्क मिळवण्यासाठी आतापर्यंत एवढे 3-4 महिने आम्हाला लढावं लागलेलं आहे. अजून कायच अपेक्षा करावी मला समजत नाही. ज्या पोलिसांवर तुम्ही आरोप केले त्या पोलीस जेव्हा तुमच्या घरी आले होते त्यांचं वर्तन कसं होतं? मी आणि माझी मैत्रीण आम्ही रूम मध्ये बसलेलो होतो, तर ते डिरेक्टली आमच्या रूम मध्ये घुसले, दरवाजा ओपन केला, रूम मध्ये घुसून डिरेक्टली आमचे बेडरूम, आमचे कपाट, आमच्या बाथरूम ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या, आमच्या डायऱ्या बघितल्या, रूम मध्ये कपाटामध्ये असलेले कपडे इनरवेअर त्यांनी बाहेर काढले, आमचे फोटोज वगैरे लावलेले आहेत, त्या फोटोज वरून त्यांनी खूप घाणेरड्या कमेंट केल्या. तुम्ही टोळीमधले आहात का, तुम्ही LGBTQ कम्युनिटी मधले आहात का, मग तुम्हाला मुलीच आवडतात का, तुमच्या घरी कोण येतं, तुम्ही मुलांसोबत असं झोपता का, मग तुम्ही मुलींसोबत पण झोपता का, तुझी जात कुठली आहे, तुझं नाव काय आहे, तू चव्हाण आहेस का, मग तू चव्हाण आहेस तर तुझे असेच होणार, तुला बाप नाही तर तुला बिना बापाची तू मुलगी आहे, हे असं सगळं तिथं बोललं गेलेलं आहे. आता परत परत ते बोलून मला खूपच त्रास होतोय. या संदर्भातले सगळं काही आपण पिटिशन मध्ये ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे, कोर्टात ते दाखल केलेलं आहे. आपल्याला हवं असेल तर पिटिशनची कॉपी आणि ऑर्डरची जी काही कॉपी आहे ती सविस्तर आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. सगळे स्टेटमेंट तिने जसे आता सांगितले ते सविस्तर पिटिशन कॉपीमध्ये मेन्शन केलेले आहेत, वर्ड टू वर्ड जसंच्या तसं आम्ही पण घेतलेलं आहे आणि ते साहेबांनी त्यांच्या ऑर्डरमध्ये सुद्धा घेतलेलं आहे. तर त्याचा तुम्ही आधार नक्की घेऊ शकता. किती जणांवर गुन्हा दाखल झाला आणि कशा पद्धतीचे करण्यात आला? 8 जणांच्या विरोधात FIR दाखल करण्याचा मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे भालेराव साहेबांच्या कोर्टाने आदेश दिलेला आहे. 11/11/2025 रोजीचा हा आदेश आहे आणि या आदेशाच्या नुसार 8 लोकांच्या विरोधात FIR दाखल करण्याचं, ज्यांना आम्ही हे केलेलं होतं, आरोपी केलेलं होतं, तर सर्वांच्या विरोधात FIR दाखल करण्याचा आदेश आहे. आणि आता माननीय न्यायालयाने आदेश दिल्याच्या नंतर कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये आपण सगळे आहोत. आता पीडितेची सही त्या जबाबावरती होऊन FIR ची नोंद सुद्धा झालेली आहे. आता ही FIR ची नोंद झाल्यानंतर आम्ही संभाजीनगरचे CP साहेब असतील, पुणे शहराचे CP साहेब असतील, यांना जे पोलीस कर्मचारी अधिकारी याच्यामध्ये दोषी आता FIR मध्ये ज्यांची नावं असतील त्यांना ताबडतोब बडतर्फ करा आणि उद्यापासून या लोकांना हे जर ॲब्स्कॉन्ड दिसत असतील तर ताबडतोब अटक करून त्यांना पोलीस कस्टडीमध्ये घ्या, ही सुद्धा मागणी पोलीस आयुक्त साहेबांना आम्ही करणार आहोत.